रियांश 11 मोठी देसाईला. प्रवीणला तुम्ही पाहतायत जर्सी थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे कदाचित असं वाटलं की 10 खेळाडू आहेत की काय. जर्सी त्यांना झाली नाही टी शर्ट, मात्र 11 खेळाडू आहेत. एक ऑलरेडी खेळाडू कक्षामध्ये देसाई संघाचा, म्हणजे जवळजवळ 13 खेळाडू आहेत देसाई संघाकडे. 12 वरती पहिला धक्का लागलाय आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेत मैदानाच्या आतमध्ये जितेश पाटील. गोलंदाज मयूर मात्रे, राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे, दिशा दिली आहे फक्त बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. जितेश पाटीलच्या बॅट मधून पहिला चौकार. शिवाजी दादा शेलार यांचा, शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा, त्यांच्यासारखा दमदार. चांगलं बॅटल आहे आता मैदानाच्या आतमध्ये. देसाई आणि मोठी देसाई दोन्ही आपण पाहिलं तर शेवटचं वाक्य देसाईचे. तुम्ही चांगलं बॅटर लागेल. दोन्ही खेळाडू बऱ्याच वेळा एकमेकांच्या एकत्र खेळतात, आता एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. मयूर पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाहीये. पंचांचा इशारा येतो लेग बाईस. धावसंख्या 17 वरती पोहोचली ती. रियांश 11 मोठी देसाई संघ ज्यांना फाईट करतोय तो जय वागेश्वर, रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघ तुम्ही पाहतायत. सतरा धाबा धापलकोती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची लढत. यानंतर जर्मन नेजे विरुद्ध ईश्वरी 11 सोनारपाडा. मागच्या पर्वामध्ये जबरदस्त खेळ राहिला होता सोनारपाडा संघ. मयूर चुळेगाव एंडकडून राईट मोर द विकेट. इथे फटका चेंडू आपण पाहिलं तर चेंडू बराच वेळ हवेत आहे. इथेचा जजमेंट चांगला होता, मात्र झेल ड्रॉप झालाय बघा. नाही, झेल थोडासा कठीण होता, मात्र जवळजवळ ते झेल पर्यंत पोहोचले होते हितेश. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 19. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा SSCC ट्रॉफी 2024 स्पर्धेचा पहिला दिवस. 6 दिवस चालणारी स्पर्धा साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा आयोजित व या स्पर्धेचे शिल्पकार साई शिवाजी शेलार. इथेही चेंडू मिस टायमिंग आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक आलाय, चूक होणार नाहीये. आकाश पाटील तिथेत, त्यामुळे माघारी परतावं लागेल. प्रतीकला 19 वरती दुसरा धक्का. रियांश 11 मोठी देसाईला.
आणि 4 तारखेला या स्पर्धेचा शेवटचा दिवस. हा चांगला चेंडू होता. आकाश आहेत. आकाशने एक झेल आताच पकडला प्रतीकचा. धावसंख्या 20. 2 विकेट गमावलेत. रियांश 11 जर्मन मोठी देसाईने. 5 षटकांची लढत. आणि जेव्हा जेव्हा देसाई आणि मोठी देसाईमध्ये मॅच होते, मॅच रंगतदार होते, यात मात्र काही शंका नाहीये. इथे सिंगलच मिळेल. अजय मडवी आलेत. अष्टपैलू खेळलेत. मोठी देसाईची धावसंख्या 21 वरती पोहोचले. तिसरे षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची लढत. दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकली. रियांश 11 मोठी देसाईने बामाली संघाला पराभूत केलं, तर रिची मात्रे प्रतिष्ठ संजय वागेश्वर देसाईने भालगाव संघाला पराभूत केले. त्यामुळे दोन्ही टीम्स एक एक मॅच जिंकून दुसऱ्या फेरीत आलेत. त्यामुळे मॅच रंगतदार होईल. बादल ऑन साइडला टर्न गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. मोठी देसाई संघ प्रथम बॅटिंग करत असताना 2 विकेट गमावल्यात. 25 धावा धावफलक लागले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांची मॅच. आमचे मित्र सचिन म्हात्रे सुद्धा आलेत देसाईचे. सध्या 40+ क्रिकेट खेळत आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत हिमांशु म्हात्रे देत. धावसंख्या 26 वरती पोहोचली. तिसरं षटक मार्गस्थ असताना जय वागेश्वर देसाई 40+ संघाची सध्या चर्चा आहे. 40+ क्रिकेटमध्ये 3 स्पर्धा लगातार त्यांनी जिंकलेत आणि मोजक्या 4 ते 5 स्पर्धा झाल्यात अशोक, त्यातले 3 त्यांनी जिंकलेत. त्यामुळे धोक्याचा इशारा असतो ज्यावेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता. मागच्या वर्षी 7 स्पर्धा जिंकल्या. त्यामुळे सर्वोत्कृष्ट संघ म्हणून देसाई 40+ संघाची निवड झाली होती. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. हलकंसं अपील केलं होतं, म्हणजे कदाचित ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच लेग बायचा इशारा करतात. 1 रन्स इथेही मिळाले. धावसंख्या 1ने पुढे सरकली. ती 27 वरती. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत, मात्र मोठे हिट येत नाही. त्याचं कारण तेच तरार गोलंदाजी करत असताना गोलंदाज बादलला तुम्ही पाहतायत. प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा खेळाडू नक्कीच संघामध्ये त्याने प्रवेश केला. देसाई प्रीमियर लीग स्पर्धा सातत्याने होते. बादल गोलंदाजी मार्कवर. जितेश साठी फटका चांगला आहे. टायमिंग अप्रतिम. हिमांशु म्हात्रेचे प्रयत्न चांगले होते, मात्र चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून. जितेश पाटीलच्या बॅटमधून आलाय सिक्सर.
पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी भरघोष बक्षीस या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कोणताही फलंदाज अर्धशतक ठोकते साई शेलार यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राईज आहे. मिडन षटक तुम्ही टाकतायत 1000 रुपये. विकेट हॅट्रिक घेताय तुम्ही 1000 रुपये. सलग 3 षटकार मारतायत 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. बघा जर कोणता खेळाडू पहिला खेळाडू ठरेल. तेहतीस धावा झाल्या. 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज हिमांशू मात्रे येतात सोळेगाव एंडकडून. हिमांशूला तुम्ही वाद आहेत. जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघ तुम्ही पाहताय. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करत असताना आणि टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय तो रियान शिलेबन मोठी देसाई संघ तुम्ही पाहतायत. मागच्या मॅचमध्ये कायरा 11 वाकलन बी संघ पराभूत झाला. आमचे जीटीसीचे ऑपरेटर प्रथमेश गायकर यांच्या गावचा संघ त्यामुळे थोडेसे नाराज जरूर झाले. म्हणतात क्रिकेट आहे. अजून एक जीजी स्पोर्ट वाकलन संघ या स्पर्धेत खेळणार आहे. साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. अजय मडवीला तुम्ही पाहतायत. 11 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. 33 धावा झाल्यात. 50+ जाणं गरजेचं आहे. पहिल्या मॅचमध्ये रियान शिलेवन मोठी देसाईने 62 केल्या होत्या. त्या अपोजिट टीमला चेस करून दिल्या नव्हत्या. संदेश मात्रेने चांगली गोलंदाजी केली होती. इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गोईच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय चौकार. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते. जीटीसी क्लिएटी विथ क्वालिटी आणि क्लिएटीचा बिग बॉस म्हणून जीटीसीला ओळखलं जातं. त्यामुळे भरपूर मागणी असते जीटीसीला. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग तुम्ही स्पर्धा पाहिली जीटीसीच्या माध्यमातून. जलपेश भोईर मोठागाव सुशील पाटील डायगर आणि तेजस पाटील डायगर यांच्या माध्यमातून 37 धावा झाल्यात धावपलकावरती. ऑन साईडला टर्न करायचं होतं. काय घडलंय मैदानामध्ये इथे गरज होती का असा प्रश्न जरूर विचारला जाईल खेळाडूंमधनं. कारण अजय मडवीला माघारी परतावं लागेल. कारण जितेशला मैदान थांबणं गरजेचं आहे. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना मोठी देसाई टीमला मात्रे सरांचं इथे आगमन झालंय. सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त लेजेंड क्रिकेटर निजे गावचे. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली आणि 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. आकाश मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 37 तिसरी विकेट गमावली आहे. चांगला कमबॅक केलंय रिची मात्रे प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाईने. इष्टांच्या मागे बघा बूम बूम प्रवीण मात्रेला तुम्ही पाहतायत. शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. गलीमध्ये आपण राज पाटीलला पाहताय. शॉर्ट कव्हरला ऋषी प्रमोद मात्रे. पहिल्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली ऋषी प्रमोद मात्रेने. 30 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आणि मॅन ऑफ द मॅच ठरले होते. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. शेतरच्या टीममध्ये ठेवण्यात आले आहे. मोरेश्वर पाटील तिथे ॲक्युरेट फेकी हे वैशिष्ट्य मोरेशचं. फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमीच मोरेश पाटील जपत असतो. अनेक कॅचेस त्यांनी आपल्या फिल्डिंगमध्ये घेतलेले आहेत. 38 धावा धावपलकावरती लागल्या आहेत. फिल्डिंगचा उल्लेख झाला तर मी नक्कीच सोमेशचा उल्लेख करेल. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत सोमेश. इथे नो बॉल घोषित केलाय आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि नो बॉल म्हणजे एकूण 5 धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. एक हा चेंडू होता अशोक. नो बॉल आणि त्याच्यावरती चौकार. 43 धावा झालेत. जय हनुमान निर्जे टीमचे कॅप्टन आणि ईश्वरी 11 सोनारपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस मध्ये जोडलं जायचे. टॉस तिथे केलं जाईल. 4थं षटक मार्गस्थ आहे.
43 धावा झाल्या आणि आता येणारा चेंडू फ्रीट असेल. फलंदाज आकाश माद्रे या टीमचा मॅच फिनिशर मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानात जसा आलाय तसे धावा वेगाने येत आहेत. अजून एक चौकारेल. चांगली फटकेबाजी करत असताना आकाश माद्रे तुम्ही पाहतायत आणि हीच तर ओळख आहे या बॅट्समॅनची. कमी चेंडू जास्त धावा हे नेहमीच समीकरण असतं. फलंदाज आकाशचं अनेक मॅचेस धावा चेस करत असताना त्याने मोठी देसेला जिंकून दिले याचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. 47 धावा झाले. 4थं षटक मार्गस्थ आहे. हिमांशू आता थोडंसं मागडं ठरतोय. फटका चांगला आहे. टायमिंग अप्रतिम आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. आणि याचमुळे तर नक्कीच या टीमचा मॅच फिनिशर म्हणून त्याला मी नाव दिलंय. आकाश माद्रे चांगला मॅच फिनिशर आहे. आता पहिल्या इनिंगमध्ये आता सध्या खेळतोय. 3 षटकात 33 होत्या मात्र हिमांशूने धावा खर्च केल्या तब्बल 20. थोडंसं महागडं षटक. 53 धावा झाल्यात. 60+ झाल्या तर चेस करायला कठीण जाऊ शकतात मात्र होणार नाही असं नाहीये. कारण जय वागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान देसाई संघ सहज हार मानणारा संघ नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच देसाई गावाची चर्चा राहिली आहे. दुसऱ्या बाजूला मोठी देसाई. त्यामुळे चांगलं बॅटल आहे. आता प्रवीण म्हात्रे आले गोलंदाजी करण्यासाठी स्लो ओव्हरच्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये. मात्र बघा जितेश ज्याने अजय मडवीची विकेट सॅक्रिफाईस केली ह्या मॅचमध्ये. मात्र आकाश माद्रे काय बरसलाय अक्षरशः मैदानात जसा आलाय. नो बॉल त्याला मिळाला. त्याच्यावरती चौकार आला. त्यानंतर एक चौकार आला आणि त्यानंतर एक षटकार स्क्वेअर लेगच्या वरून. प्रवीणचा चेंडू तुम्ही पाहताय. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे बघा काय कार्बन कमाल कॅच पकडली आकाश पाटीलने. जितेश बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज बाद होते. आकाशने एक चांगला झेल टिपला तिथे. जितेश पाटीलला माघारी परतावं लागेल आणि आता बॅटिंग करण्यासाठी येत आहेत आतिश मात्रे. आतिश मात्रे आणि आकाश मात्रे 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये. तिसरे बंधुराज विकास मात्रे. 3 भाऊ तुम्ही पाहतात. आतिश गेल्या आकाशशी काहीतरी चर्चा केली. कदाचित हे सांगितलं असेल एक सिंगल काढून तुला स्ट्राईक देऊ की हिटिंग करू. कदाचित ही चर्चा केली आहे मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर. की धावांची नितांत गरज आहे. 53 धावा ऑलरेडी झाल्यात. मग समोर जय वागेश्वर रिची म्हात्रे प्रतिष्ठान देसाई संघ आहे. त्यामुळे त्यांनाही माहिती आहे या टीमची ताकद त्यांची फलंदाजी आहे. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. फार एंड कडनं मोरेशने थोडासा वेळ जरूर घेतला त्यामुळे विकेट सॅक्रिफाईस केली इथे. आतिश मात्रेला माघारी परतावं लागेल. 53 वरती अजून एक धक्का करणे. स्ट्राईक आकाश मात्रेला हवी. यंगस्टर मोठी दिसे बघा आल्या चेंडू त्याने भाग घेतल्याने बघा चेंडूची चाचपणी केली जाते. चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं. मैदानाच्या बी फलंदाज येतात आणि बऱ्याच वेळा असे चित्र अशोक पाहायला मिळते की काही फलंदाज बाद झाल्यानंतर चेंडू चेक करतात.
प्रवीण गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. असदेगाव एंड कडून ऑन साइडला खेळायचं होतं. प्रवीण चांगली गोलंदाजी करतायत अचूक टप्प्यावरती आणि डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. चांगला कमबॅक केलाय प्रवीणने. मागच्या षटकात त्याला माहिती 20 आलेत, त्यामुळे आता धावा थांबवायच्या आहेत. त्याने पहिल्या चेंडूवरती जितेशला बाद केलं. तिथे जितेशने पहिल्या बॉलवरती ताकदीचा वापर केला नाही, त्यामुळे झेलच्या स्वरूपात तो बाद झाला. त्यामुळे आता धावांवरती अंकुश लावले पुन्हा. बुम बुम प्रवीणने. हा शॉर्टर प्लेनचा चेंडू होता, टायमिंग झाला नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे ज्युनियर नितीन पाटील आहे तिथे आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. चेंडूमध्ये प्रवीणने एकही धाव आतापर्यंत दिली नाही. अशोक काय गोलंदाजी केली. मेडन षटक टाकलं तर आयोजन समितीच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संदेश म्हात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. 3 बंधुराज तुम्ही पाहतायत. आकाश पाटील, विकास पाटील, राज पाटील, मयूर म्हात्रे, हिमांशू म्हात्रे हे 2 बंधुराज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ज्युनियर नितीन, फिरकीचे जादूगर दिलीप पाटील यांचे बंधुराज. काय झेल टिपलाय. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. रनआउटचा धोका आहे आणि वरून माघारी परतेल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बघा. 54 वरती लागणारा हा 7वा धक्का रियान्श 11 मोठी देसाईला. सामना कव्हर करायचा आहे. हा 7वा सामना आजच्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जरी स्पर्धेचा पहिला दिवस असेल मात्र 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. SSC ट्रॉफी मध्ये आम्ही एका दिवसात 10 सामने सुद्धा कव्हर केलेले आहेत. हाही विक्रम आहे SSC ट्रॉफीचा. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. टायमिंग झाले का. यस, इतका शॉर्ट प्लेनचा चेंडू तुम्ही संदेश मात्रेला टाकू शकत नाही आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा उपयुक्त सिक्सर. RM सोनारपाडा दोन्ही कॅप्टन तिथे जोडले जातील. कॅप्टन अमोल पाटील. धन्यवाद. मी सन्माननीय शिपाजी म्हात्रे आपणास विनंती करतो आपण यायचे टॉस बॉक्समध्ये टॉसची प्रक्रिया सन्माननीय शिपाजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते होणार आहे. तर दोन्ही कॅप्टन्स या निळजे आणि सोनारपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण सूचना देतोय की आपण टॉससाठी यायचं आहे. दोनही धुरंधर आहेत आपापल्या गावचे. एका बाजूला नितेश आणि एका बाजूला अमोल. तर पाहूया या ठिकाणी हा शेवट सामना तितकाच रंगतदार होईल यात कुठलीच शंका नाही आहे. आणि आता शिपाजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणं आपण स्पेशली बनवलेलं आहे दरवर्षीप्रमाणे. सर या. टेल आणि हेड, छापा, काटा असा कॉल द्यायचा. कॉल कोण देईल. निळजेचे कॅप्टन कॉल देतील. स्पिन दी कॉइन सर. हेड इज अ कॉल. हेड. नाणेफेक जिंकलेली आहे निळजे संघाने. निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. शेवटचा सामना आहे. महत्वाचं असं सत्र असतं शेवटचं. तर त्याबद्दल काय सांगशील आणि कॉन्फिडन्स जो होता सकाळी तुझ्या संघाकडून पाहायला मिळाला, मुख्यतः तुझ्याकडून पाहायला मिळाला, त्याबद्दल काय सांगशील. कॉन्फिडन्स तर आता पूर्ण संघाकडून आहे. मला बघूया एक चांगल्या जिद्दीने खेळायचा प्रयत्न करू. काही उणीव जाणवली संघामध्ये की त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करायची गरज आहे आता.
बघूया. आता बघते. तर नाणेफेक जिंकून जय हनुमान क्रिकेट संघ निळजे क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. फलंदाजी करायची आहे टीम सोनारपाडाला. घेऊया आपण एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. आपण आज GTC लाईव्ह या YouTube वाहिनीवर आणि पाहतोय SSCC ट्रॉफी 2024. थँक्यू. तर पहिल्या सत्रामध्ये रियान शिलोन मोठी देसाई संघाने 60 धावा उभारल्यात आणि 61 धावांचा आता पाठलाग 61 केल्या होत्या. या मॅच मध्ये 60 केल्यात, त्यामुळे चॅलेंजिंग स्कोर असेल. रिची जितू निलेश शिलोन जय वाकेश्वर देसाई संघटने ऍक्टिव्हिटी. आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये मनीष पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद नितीन काळन सर. सेकंड स्टेज सेकंड राऊंड स्टार्ट होईलच, पण त्या अगोदर आपण या सामन्याकडे देखील तितकंच गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कारण मोठी देसाई या संघाने 60 धावफलकावर लावले आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष ठेवले. शेवटचा षटकार खूप काही सांगून जाणार आहे, कारण षटक चांगलंच हाताळलं होतं गोलंदाज प्रवीण म्हात्रेने. पण शेवटच्या बॉलवर शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता. टर्न तर नक्कीच होता बॉलला, पण इतका कुटप्याचा बॉल आपण फलंदाजाला देऊ शकत नाही जो त्याच्या रिचवर जाईल. आणि त्या बॉलवर फोर्स करताना तो षटकार त्यांनी वसूल केला आणि एक सन्मानजनक धावसंख्या गाठली. 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. एका बाजूला आकाश आणि दुसऱ्या बाजूला असेल मोरेश्वर. तर एक्सपिरियन्स आणि टॅलेंट अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम देसाईकडून. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होत आहेत संदेश म्हात्रे. आपण बार होता, पण तितक्याच वेगानं आडव्या बॅटनं खेळताना दुसऱ्या डावाची सुरुवात दमदार करण्याचा निश्चय केलाय. बॉल मिड विकेट सीमारेषा पार, मिळतील 6 षटकार. Now that was a perfect start to chase the target of 61 runs. षटकार खेचलेला आहे संदेश म्हात्रेच्या विरोधात. म्हणजे डाव संपला होता षटकारावर आणि पुढचा डाव सुरू झाला षटकाराने. यालाच म्हणतात तोडीस तोड प्रत्युत्तर. ऑन ड्राईव्ह केलाय, पण यावेळेस प्रोटेक्शन आहे डीप मिड विकेटला. बॉलवर पोचेल क्षेत्ररक्षक, 1 बाउन्स बॉल कलेक्ट करेल, बॅटिंग एंडला थ्रो करेल. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्याची संधी या 2 फलंदाजांकडे होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर फलंदाजांची तर दिसून येते. पहिले 2 चेंडूंवर 7 धावा बनवलेल्या आहेत टीम देसाईने. देसाई आणि मोठी देसाई असे 2 संघ आपलं आव्हान टिकवण्याचा प्रयत्न करतील. कारण ग्रामीण फॉर्मॅटमध्ये नॉकआउट स्टेज असते, लीग स्टेजला त्या ठिकाणी स्थान नसतं. जास्तीत जास्त संघ कसे खेळवता येतील दिवसभरामध्ये आयोजकांच्या तोच एक यक्ष प्रश्न असतो. कारण जेव्हा एक प्रतिष्ठित स्पर्धा आयोजित केली जाते तर टीमसुद्धा तितक्याच वेगानं पूर्ण होतात आणि त्याचमुळे सर्वांना सांभाळून घेताना आपल्याला ते वेळापत्रक नियोजित करायचं असतं. क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं होतं, पण ते देखील फलंदाजांना एकच धाव पूर्ण करता आली. एका धाब्याच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावसंख्येचा वेग वाढेल असं कुठेतरी वाटलं होतं, पण त्याला कुठेतरी गोलंदाजाने आपल्या बाजूनं झुकवण्याचा प्रयत्न केलाय. डाव खूप महत्त्वाचा आहे, षटक खूप महत्त्वाचं आहे, सुरुवात खूप महत्त्वाची आहे आणि त्या सुरुवातीला आता गोलंदाज सुद्धा आपल्या वतीने प्रयत्न करताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बाउन्सरचा अंदाज घेताना ऑन दी टोज आडव्या बॅटनं पुल करताना बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. चौकार येतोय, 4 धावा.
लक्ष्य गाठण्यासाठी त्यांचे ते समर्पक प्रयत्न आता मैदानात पाहायला मिळत आहेत. दडपण आता गोलंदाजावर ट्रान्सफर झालंय असंच दिसून आलेलं आहे. कारण जेव्हा फलंदाज तुमच्यावर हावी होतो तेव्हा तुमच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि संभ्रम निर्माण झाल्यानंतर तुमच्याकडून अशा चुका होतात आणि या ठिकाणी ती चूक झाली आणि फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला व्हाईट बॉलची एक धाव ॲड होईल आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. जसा उल्लेख नितीन काळसरांनी केला की हा सामना रंगतदार होईल यात कुठलंच दुमत नाही आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल यात शंका नाही आहे. ऑकवर्ड बॉडी पोझिशन हा स्ट्रोक खेळताना फ्रंट फुटला खेळायचं आहे की बॅकफुटला खेळायचं आहे या डिलेमामध्ये फलंदाज पाहायला मिळाले. लेग बायची एक धाव मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या पोचते 14 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या षटकातला. म्हणजे ज्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा होता ती गती तर आतापर्यंत राखलेली आहे दोन फलंदाज आणि त्यातल्या त्यात कॉन्ट्रीब्युशन कोणाचं चांगलं आहे तर आकाश पाटीलचं. मोरेश्वर यांच्याकडे फक्त एक चेंडू आला होता. त्या एक चेंडूवर त्यांनी एक धाव पूर्ण करून स्ट्राईक रोटेट केली आणि तोच फायदा होतोय. स्ट्राईकवर कोणी थांबायला हवं हे महत्वाचं आहे. सन्माननीय विष्णूजी शेलार, सन्माननीय शिवाजी चौधरी साहेबांचं आगमन व्यासपीठावर झालं. बॅक टू द बॉलर. स्ट्रेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचेल. लॉंग ऑफचा बॉलला ढकलतोय. खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालंय. हे खूप महत्वाचं आहे. खूप कमी वेळामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो आणि ती निर्णय क्षमता क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 61 धावांचा पाठलाग करताना आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 45 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 45 धावांची गरज. 24 बॉल्स अँड 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला घाई करा मित्रांनो, कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि तो सुद्धा लख सूर्यप्रकाशातच झाला पाहिजे. जी परंपरा SSCC ट्रॉफीची आहे ती परंपरा आपण जोपासणार आहोत. सन्माननीय साईदादा शेलार यांचं कर्तृत्व सातत्याने पाहायला मिळतंय. खुलं व्यासपीठ क्रिकेटपटूंसाठी भारतीय जनता पक्षाने जी कामगिरी मागच्या निवडणुकीत केलेली आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि त्याचमुळे तरुणांना सुद्धा सातत्यानं ते व्यासपीठ मिळते. क्रिकेटच्या माध्यमातून त्या कलागुणांना वाव मिळतोय आणि साईदादा शेलार आणि त्यांची पूर्ण टीम साई श्रद्धा क्रिकेट संघ यांच्या वतीनं एक दर्जा राखलाय क्रिकेटच्या स्पर्धांचा आणि म्हणूनच प्रत्येक संघ आवर्जून या स्पर्धेला आपली उपस्थिती नोंदवत असतो. आपल्या कलेला सादर करत असतो. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. प्रतीक पाटील फार एंडने ओव्हर द विकेट. हेलिकॉप्टर उडवलंय. काऊ कॉर्नर झोन क्लिअर होईल. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. वजनदार षटकार. प्रतीक पाटीलचं मिळेल का? ड्राईव्ह केलंय. काय बॅकफूट स्ट्रॉंग आहे. पायांची हालचाल व्यवस्थित होते. बॅकलीचा वापर अचूक होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं. त्या ठिकाणी एक धाव फक्त मिळते. स्ट्राईक रोटेट होते. एका धावेची वाढ होते आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. धावसंख्याचा वेग वाढता राहिलेला आहे. गतिरोधक नाहीये. सुसाट गाडी चाललेली आहे देसाई संघाची धावांचा पाठलाग करण्यासाठी आणि त्यासाठी तो कॉन्फिडन्स आवश्यक असतो. जो आत्मविश्वास आवश्यक आहे तो आत्मविश्वास प्रत्येक बॉलवर आकाश पाटीलचा पाहायला मिळाला. पण आता प्रतीक पाटील ज्यांच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतील. फुल टॉस पण स्वीप केले बॉलला. प्रत्येक बॉलच्या पिचिंगचा आढावा घेताना तो आमूलाग्र बदल स्वतःच्या देहबोलीमध्ये फलंदाज करतायत आणि त्याचमुळे मोरेश्वर सुद्धा डोक्यावर बर्फ ठेवून खेळतायत. एका बाजूनं आक्रमक प्रयत्न आकाश पाटीलचा आणि त्यातल्या त्यात मोरेश्वर पाटील यांचं संतुलन खूप चांगली साथ देते देसाई टीमला. धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू डिलिव्हर्ड झाले. त्या षटकातले 3 9 चेंडूंचा खेळ झालाय आणि 9 चेंडूंमध्ये धावा बनलेल्या आहेत 24. त्याचमुळे वेग चांगला आहे. नियंत्रण चांगलं आहे. कंट्रोल चांगला आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी चेस मास्टर एका बाजूला काम करतोय आकाश पाटील. आता गोलंदाजी देखील पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर संदेश मात्रे 16 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. प्रतीक पाटील आतापर्यंत 8 खर्च करतायत.
संधी आहे, संधी निर्माण केले. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे आपल्या टॅलेंटची गरज आहे. टॅलेंट पाहायला मिळतो प्रतीक पाटीलचा. फलंदाज होतोय बाद, धक्का बसतोय पहिला. टीम देसाई आग आग दिलेले आहे, पण ते सुरुवात टिकवण्याचं काम पुढचे फलंदाज करतील का? आणि पुढचे फलंदाज येत आहेत आकाशच्या जागेवर ऋषी म्हात्रे. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ऋषीला मिळाला होता आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्यांच्याकडून सुद्धा ती अपेक्षा आहे या धावांना पाठलाग देण्याची. कारण एक स्टार्ट जी आवश्यक असते, सुरुवात चांगली मिळालेली आहे देसाई टीमला आणि त्या सुरुवातीला आता न्याय द्यायचा असेल तर आकाश पाटीलच्या नंतर ऋषी पाटीलला तसाच खेळ सादर करावा लागेल. सकाळी देखील चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की बाबांचा आणि पप्पांचा दोघांचा आशीर्वाद घेऊन या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ते चांगली कामगिरी करतात, गगनभरी करण्यासाठी ते सज्ज होत आहेत. आणि त्याचमुळे जेव्हा घरच्यांचा आशीर्वाद असतो तर मग तुमची जी ऊर्जा आहे ती द्विगुणित होत असते क्रिकेटचा खेळ खेळताना. तुर्तास कमबॅक होते बॉलर प्रतीकचं. गुडघ्यावर बॅलन्स केलं, ड्राईव्ह केलं बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनला अवेलेबल. सिंगल होते पूर्ण बॉलिंग एंडला. थ्रो तोपर्यंत एकादवेची वाढ. धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. पॉवर प्लेतला शेवटचा बॉल बाकी आहे, पण एक षटक जे आवश्यक होतं मोठी देसाईसाठी, ज्यामध्ये विकेट यायला हवी होती आणि ती देखील आकाश पाटीलची. म्हणजे आता बॅलन्स झाला हा सामना दोन्ही संघांच्या बाजूने. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोरेश्वर सुद्धा आता संयमाचाच खेळ सादर करतायत. धीम्या गतीने बॉल प्रवास करतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. ऋषी फास्ट आहे आणि ऋषीला मॅच करतोय मोरेश्वर. सिंगलला डबल कन्वर्ट केले जाते. फंबल झालेत. बॉलिंग एंडला थ्रो आत होते आणि या ठिकाणी चुकांवर चुका होत आहेत. तर टीम मोठी देसाईकडून या चुका नकोय. मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावा लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम देसाई. बद्दलची पण आता आपण देखील समजून घ्या सुज्ञात आपण, आणि त्याचमुळे आता वेळ घेतला जाणार नाही. ड्रिंक्स ब्रेक घेऊ नका गरज नसेल तर. आकाश बाद झाले. ऋषी आलेत. ऋषी यांच्या वतीने 1 धाव मिळाली. मोरेश्वर पाटील यांना मागे थोडा बोनस मिळाला क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे आणि म्हणूनच आता धावसंख्या चांगलाच दिसतोय. 2 षटकानंतर जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 18 चेंडू 33 धावांची गरज. जर सामना बरोबरीत सुटला तर सर्वप्रथम विकेट चेक केले जातील. जर विकेट बरोबरीत असले तर मग टॉस. या गोष्टी तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक कॅप्टन्सला माहिती. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज प्लीज. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत आता सागर पाटील. म्हणजेच 3 वेगवेगळे गोलंदाज वापरले जात आहेत मोठी देसाई या टीमकडून. देसाई संघाकडून स्ट्रायकर एंडला आपण मोरेश्वरला पाहतोय. सेट झालाय मोरेश्वर. वेळ त्याने स्वतःला दिलाय. संघाला किती धावा देतो ते पाहूया. फुल टॉस बॉल. स्ट्रेट हिट ओव्हर द बॉलर हेड. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफच्या बॉलवर पोहोचतील. 1 सिंगल पूर्ण होते.
फुल पिच बॉल होता, फुल टॉस होता, पण त्या बॉलवर जास्त धावा अपेक्षित होत्या, पण तो अपेक्षाभंग झालेला आहे. स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकवर ऋषी पोहोचतायत, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 32 धावांची गरज. 17 बॉल्स अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबाबदारीचं ओझं जेव्हा खेळाडूंच्या खांद्यावर आपण टाकतो तेव्हा त्यांचे खांदे मजबूत होतात आणि मजबूत खांद्यांची गोलंदाजी आता पाहायला मिळते. गोलंदाज सागर पाटीलची. गुडलेनला बॉल पिच केला, टणक सरफेस आहे, खेळपट्टीचा बाउन्स मिळतोय टप्पा पडल्यानंतर आणि त्याच गोष्टीचा फायदा आता सागर उचलतोय, जे खूप आवश्यक आहे. मिळालेल्या रिसोर्सेसचा तो फायदा तुम्हाला उचलता आला पाहिजे आणि तोच या ठिकाणी अप्रोच गोलंदाजाचा दिसून येते. मागच्या 2 षटकांच्या तुलनेने या षटकाची सुरुवात चांगली राहिलेली आहे मोठी देसाईसाठी. वेग वाढवलाय, खांद्याचा वापर केलाय, पण बॉल ट्रॅव्हल कुठून झालाय तर वाईड लाईनच्या पलीकडून. नियंत्रण चुकतं जेव्हा आपण खांद्याचा अतिरिक्त वापर करतो आणि अशा वेळेला ह्या गोष्टी कॅप्टनला अपेक्षित नसतात. दरम्यान धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि पोहोचते 30 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 31 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 31 धावांची गरज. अचूक असे अपडेट्स आम्हाला धावसंख्या नोंदक अशोक पाटील सर देत आहेत, जे समालोचनाच्या क्षेत्रात देखील चांगलीच कामगिरी करताना आम्हाला ऐकायला मिळाले होते. 29 धावा 1 गडी बाद. फुल टॉस होता बॉल, स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं, पायांची स्ट्राईड मोठी केली, सरळ बॅटचा वापर केला. डेंजर एंड आहे मोरेश्वर साठी आणि आता आपण येतोय स्ट्रॉंग रूम मध्ये GTC लाईव्हच्या. मोरेश्वर सेफ आहेत की मोरेश्वर बाद आहेत त्या गोष्टीची शहानिशा आपण करणार आहोत GTC लाईव्हवर. पण किती कमी वेळामध्ये ही घटना घडली. पहिल्या धावेसाठी किती वेगानं कमिट झाले होते मोरेश्वर आणि त्यानंतर लगेच ते वळाले. डेंजर एंडला पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. पाहूया तो प्रयत्न यशस्वी होतोय की नाही. काही सन्मान आम्ही करतोय. सिद्धार्थ शेलार यांना विनंती होतो की आपले शुभ हस्ते विष्णू शेलार यांचा सत्कार करायचा आहे. तर या विष्णू शेलार साहेब आपला सन्मान केला जाईल. विष्णू शेलार यांचा सत्कार केला जाईल. विष्णू शेलार या आपला सन्मान केला जाईल. त्यानंतर शिवाजी चौधरी आपण यायचे, आपलाही सत्कार होईल. नॉट आउट. शिवाजी चौधरी यांचाही सत्कार लगेच आम्ही करणार आहोत. शिवाजी चौधरी यांचाही सन्मान केले. त्यानंतर श्रीपद म्हात्रे सर निजेचे त्यांचाही सत्कार होईल. त्यांना विनंती आपण या. श्रीपद म्हात्रे आपण या आणि ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. 2 धावांची वाढ होते, धावसंख्या पोहोचते आता 2च्या मदतीने 32 धावा. बॉलर तयार सागर. फुल टॉस होतो, ऑन साइडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक पोहोचतात काउ कॉर्नरला. 1 सिंगल होते पूर्ण. यावेळेस दुसरा धावेचा प्रयत्न होत नाही, कारण आता क्षेत्ररक्षक सुद्धा चालाक आहेत, चपळ आहेत आणि चतुर आहेत आणि म्हणूनच लगेच त्यांच्या हातात बॉल आल्याला त्यांनी तो हातात थांबून न ठेवता एकाच ॲक्शन मध्ये थ्रो केला. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर जिंकण्यासाठी. 14 चेंडू 28 धावांची गरज. आस्किंग रन रेट हा आता 12चा झालेला आहे. व्यासपीठावर सन्माननीय शिपजी म्हात्रे यांचा सन्मान आपण सिद्धार्थजी शेलार यांच्या शुभ हस्ते पाहतोय. प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य होते. तसेच शरद शेलार यांचाही सत्कार केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. शरद शेलार या ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 33 धावा 1 गडी बाद. सागर तयार. फुल टॉस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक काउ कॉर्नरचा पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. नोमॅन्स लाईन मध्ये बॉल पडले. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल येतोय. ऋषी पळतायत, पण आता मोरेश्वर पोहोचतील का हा प्रश्न होता, पण मोरेश्वर पोहोचणार नाहीये. दरम्यान या 2 मिळत आहेत. आपण इम्पॅक्ट साठी रेफरल आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. इम्पॅक्ट चेक केला जाईल ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट, पण या 2 धावा मिळतील आणि तिसरी धाव घेताना मोरेश्वर बाद होत आहेत. धावसंख्या 35 झाले. इम्पॅक्ट आपण चेक करतोय. काही बदल होतोय का धावफलकामध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत, पण नवीन बॅटर लगेच पाठवा प्लीज. फेअर डिलिव्हरी म्हणजे या 2 धावाच मिळतील, तर नवीन बॅटर लगेच या प्लीज. टीम देसाई आपल्याकडे वेळ नाहीये मित्रांनो, तर या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 35. शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा, त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा.
खेळाडूंसमोर आव्हान ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते आव्हान सागर पाटीलने खूप चांगलं उचललेलं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांची लयलूट झाली होती, पण आता सागर पाटील आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला ती परतफेड देत आहेत आणि समोरच्या संघावर दबाव ट्रान्सफर करतायत. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातला. धावसंख्या झालेली आहे 35 धावा 2 गडी बाद. 61 धावांचं लक्ष होतं. आता 13 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. बॅटची इनसाइड एज. रुबी कट घेऊन बॉल जातोय मागे. शॉट लेगला तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 36 धावा. रिची प्रतिष्ठान देसाई जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 25 धावांची. बॉल शिल्लक 12. चला प्लीज सोशल डिस्टन्सिंग, एकत्र येऊ नका. 12 चेंडू 25 धावांची गरज. आपण पाहतोय साई श्रद्धा क्रिकेट संघ प्रस्तुत स्वर्गीय शिवाजी दादा शेलार ट्रॉफी 2024. पाहुण्यांचं खरंच आगमन म्हणजेच आयोजकांचं समाधान आणि म्हणूनच सकाळपासून आपण पाहुण्यांची रेलचेल मुख्य मंचावर पाहतोय. हा मित्रपरिवार आहे सन्माननीय साईदादा शेलार यांचा, सन्माननीय सिद्धार्थदादा शेलार यांचा आणि म्हणूनच ते मित्रपरिवार, ती मैत्री, तो सामाजिक एकोपा सातत्याने जपला जातोय. नवीन गोलंदाज संदेश म्हात्रे 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी येते. शेवटच्या षटकापेक्षा हे षटक दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचं आहे. जवळपास या षटकावर निकाल सुद्धा कुठल्या संघाच्या बाजूने जाईल याचं प्रमाण मिळू शकते. पण पाहूया 12 ऑपॉर्च्युनिटीज आहेत दोन्ही संघांकडे, फलंदाजाकडे सुद्धा आणि गोलंदाजाकडे सुद्धा. आणि पाहूया एकूण एक संधी ही खूप महत्त्वाची आहे. 12 चेंडू 25 ची गरज. अतिरिक्त बाउन्स, अनइवन बाउन्स, त्याचमुळे आता तो बाउन्स फलंदाजाला त्रास देऊन जातोय. दरम्यान फलंदाज परतीचा प्रवास करेल. आपण हाईट फॅक्टर चेक करतोय, बाउन्सचा आढावा घेणार आहोत GTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. पंच फरीद सर जास्तीत जास्त व्यस्त राहिलेले आहेत या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये, कारण जी तरतूद आपण प्रत्येक संघाला दिलेली आहे त्या तरतुदीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होतोय. GTC लाईव्हवर चांगला बाउन्सर आपण म्हणू शकतोय. टेनिस बॉलला बाउन्स थोडा जास्त असतो आणि तो बाउन्स कंट्रोल गोलंदाजाला व्यवस्थित जमवता आला पाहिजे. पण पाहूया या ठिकाणी बॉल अपेक्षेपेक्षा जास्त उसळलाय का टप्पा पडल्यानंतर. नियमाच्या बाहेरची उंची त्या बाउन्सरने घेतली आहे का, त्या गोष्टीची चाचपणी स्ट्रॉंग रूममध्ये चालू आहे GTC लाईव्हच्या. एकूण एक फ्रेम्स चेक केले जात आहेत. हा वाईट बॉल आहे. येस, या ठिकाणी आता 1 रन मिळेल आणि 1/4 ओव्हरची सूचना सुद्धा आता गोलंदाजाला मिळणार आहे. तर आता तो बोनस मिळालेला आहे रिची प्रतिष्ठान देसाई या टीमला. त्या बोनसचा फायदा उचलला जाईल का. सुरुवात या षटकाची वाईटली झाली, त्याचमुळे आता थोडंसं ॲडव्हान्टेज कमी होते. गोलंदाज बॅट ग्रिपिंग चुकली, बॅट हातातून निसटली, निराशा आता फलंदाजाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. एक एक पाऊल तुमचं पराभवाच्या दिशेनं किंवा विजयाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि आता 1 बॉल कमी होईल. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज संदेश म्हात्रे 4थ्या षटकासाठी आलेत आणि या षटकाची सुरुवात जरी वाईट बॉलने झाली पण त्यानंतरचं सातत्य, त्यानंतरची ॲक्युरसी, त्यानंतरचा त्यांचा आत्मविश्वास ते परत आणण्याचा प्रयत्न करतायत. कारण क्रिकेटचा खेळ हा प्रतिष्ठेचा आहे आणि त्याचमुळे प्रतिष्ठा जपण्यासाठी एकूण एक खेळाडूंचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच गोष्टीचं प्रमाण गोलंदाज संदेश म्हात्रे देतात. स्ट्रायकर एंडला हिमांशू ऑनसाईडला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय, पण गोलंदाज या षटकावर हावी होतोय. वेग आहे, पिचिंगवर त्यांचं लक्ष आहे, त्यातल्या त्यात त्यांचा अनुभव आणि त्यांची गुणवत्ता सध्याच्या घडीला कामी येते. ती म्हणजेच टीम मोठी देसाईच्या. मोठी देसाईने प्रथम फलंदाजी करताना 60 धावा पूर्ण केल्या होत्या. अजूनही मी तो उल्लेख करेन शेवटच्या बॉलवर आलेला षटकार.
तो इम्पॅक्ट टाकू शकणार आहे या सामन्याच्या निकालावर. 37 धावा 3 गडी बाद. बॉल शिल्लक आहेत 10 आणि आवश्यकता जिंकण्यासाठी 24ची. 10 चेंडू 24 धावांची गरज. बॉलर तयार. संदेश पायांचं मोजमाप घेणारा ब्लॉक होल डिलिव्हरीचा मारा गोलंदाजाने केला. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल संदेशच्या वतीने आलेले आहेत आणि या सामन्यामध्ये खूप मोठी उडी घेतलेली आहे विजयाच्या दिशेनं मोठी देसाईने. एक वाहन आहे MH434809. ज्या कुणा वाहन चालकाचा असेल त्याने वाहन बाजूला करायचं आहे ही नम्र विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. MH434809 दरम्यान बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. त्या डॉट बॉलची भरपाई करण्याची धमक हिमांशूकडे आहे. पाहूया त्याच क्षमतेचा वापर करेल का. दम तर प्रत्येकाकडे आहे पण तो दाखवावा लागतो आणि तोच दम आता हिमांशू म्हात्रे दाखवेल का. 9 चेंडूंचा खेळ बाकी. 9 चेंडूंमध्ये आवश्यकता 24ची. बॉडी लाईन अटॅक आहे. पुन्हा एकदा ऑकवर्ड बॉडी पोझिशन पण यावेळेस स्ट्राईक रोटेट होते जे खूप अगोदर व्हायला हवं होतं. 3 चेंडूंपर्यंत ते स्ट्रगल करताना पाहायला मिळाले आणि आता 4थ्या चेंडूवर त्यांनी लेग बाईटच्या वतीनं स्ट्राईक रोटेट केली. इक्वेशन बदलते. 8 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. संघर्ष तर प्रत्येकाला करायचाच आहे आणि या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही आहे. संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे आणि त्या संघर्ष आताच्या घडीला फलंदाजांचा सुरू आहे. कारण 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या बाहेर पोहोचल्यानंतर आता जे हे विकास पाटील आणि हिमांशू म्हात्रे हे 2 फलंदाज आहेत त्यांच्या खेळाच्या आधारावर या सामन्याचा निकाल ठरणार आहे. सुरुवात गोलंदाजांनी थोडीशी महागडी केली. फलंदाज जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला आकाश पाटील. पण आकाश पाटील बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना ती स्फोटक फलंदाजी करता आली नाही. पण यावेळेस हवेत आहे बॉल. ताकद पाहायला मिळाले. एलिव्हेशन पाहायला मिळालंय पण क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. डिस्टन्स क्लिअर करू शकला नाही. या बॉल स्क्वेअर लेगला झेल देऊन फलंदाज होत आहेत बाद. धक्का बसतोय टीम देसाई. या ठाणे डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण. ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवकी प्राण. इथे क्रिकेट जीवकी प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज होती आणि आता इक्वेशन काय सांगते ते 7 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. म्हणजेच मी उल्लेख केला होता की शेवटच्या षटकापेक्षा या 4थ्या षटकाला महत्त्व दोन्ही संघांना द्यावं लागेल आणि ते महत्त्व मोठी देसाई या संघाच्या गोलंदाजाने दिले. मुख्यत्वे संदेश म्हात्रेने ती एक उत्तम दर्जाची कामगिरी केलेली आहे पण अजूनही वेळ हातातून गेलेली नाही आहे. परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली कितीही प्रयत्न करा विजय नोंदवता येत नाही. तोच प्रयत्न रिची प्रतिष्ठान देसाईच्या फलंदाजांना करावा लागेल. हितेश भोईर हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हिमांशू म्हात्रे या षटकामध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत पण त्या स्ट्रगलला सक्सेसमध्ये परिवर्तित करायचं असेल तर हा शेवटचा बॉल 4थ्या षटकातला खूप महत्त्वाचा असेल. कारण जर शेवटच्या षटकामध्ये निभाव लावायचा असेल तर मग ती ऊर्जा हा चेंडू देऊन जाईल आणि आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाज संदेश म्हात्रेची झाले. संदेश तयार. ओव्हर द विकेट. दांडीगुल बॉल मागून गेला. यष्ट्यांवर धडकला आणि फलंदाज आल्या पावली परतला. धक्का बसतोय. 5:38 धावा. 4 षटकाचा खेळ संपला. पूर्णपणे मॅच टर्न झाली आहे ती मोठी देसाईच्या बाजूने. नक्की प्लेअर आहे तो. मिस्ट्री एलिमेंट आहे टीम मोठी देसाईचा आणि त्याचमुळे लीड बॉलर्सला जे करता आलं नाही ते मधल्या स्टेजला येऊन गोलंदाज संदेशने करून दाखवलेलं आहे आणि प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेतलं जातं. जेव्हा संघाचं टेन्शन वाढतं अशा वेळेला तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करायचं असतं आणि तेच कॉन्ट्रीब्युशन संदेशने दिलं. पण अजूनही संधी आहे रिची प्रतिष्ठान देसाई या संघाकडे आणि हिरो बनण्याची संधी वारंवार येत नाही आणि आता ती संधी आलेली आहे रिची प्रतिष्ठान देसाई या संघाकडे आणि त्याचमुळे ॲडव्हान्टेज तर आपण जर पाहिलं तर मोठी देसाईकडेच आहे. कारण 6 चेंडू तुम्हाला मेन एंट्रीमध्ये जायचंय लक्षात घ्या. इतर ठिकाणी वरनं तुम्ही येत आहे मैदानात तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी लागेल. बघा लक्षात घ्या मित्रांनो. पेनल्टी हा शब्द मला तर बिलकुल आवडत नाही. तुमचं मला माहीत नाही. त्याचमुळे नियमांच्या अंतर्गत जर तुम्ही खेळलात तर मग पेनल्टी तुम्हाला लागू होणार नाही आणि तुमच्यामुळे तुमच्या संघाचं नुकसान होणार नाहीये.
तर पुन्हा एकदा ऑल सेट, ऑल द बेस्ट बोथ टीम्स. 6 चेंडू 23 धावांची गरज. तुमचं प्रस्थ टिकवायचं असेल तर मैदानात अस्वस्थ राहून चालणार नाहीये. अस्वस्थता दूर करेल का हिमांशू? बॉलिंग ट्रॅकर बॉलर तयार होते शेवटच्या षटकासाठी, तो म्हणजेच अजय मडवी. थोडे थांबले, कमिट झाले होते, बॉलिंग ट्रॅकवर पावलं चुकली आणि त्याचमुळे बॉल डिलिव्हर न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हे षटक खूप महत्त्वाचं असल्यामुळे एक चूक सुद्धा आपल्या संघाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. म्हणूनच थोडासा संयम बाळगलेला आहे गोलंदाज अजय मडवीने. 6 चेंडू 23. ड्राईव्ह केलंय, बॅट स्विंग तर प्रॉपर होता, पण बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पूर्ण होणार आहे. आता ती कमिटमेंट दिसते, पाहायला मिळेल का? कारण एकंदरीत सुरुवात जी आकाशने दिली होती त्या सुरुवातीला न्याय द्यायचा असेल तर या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा तसाच खेळ सादर करावा लागणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, म्हणजेच रिची प्रतिष्ठान देसाईला. 40 धावा झाल्यात, 5 गडी बाद, 5 चेंडूचा खेळ बाकी. आवश्यकता 21ची. स्ट्रायकर एंडला हिमांशू तयार. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज होत आहेत बाद. हिमांशू बॅक टू पॅव्हेलियन. या शेवटच्या षटकातला संपलेला आहे आणि या 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा मिळालेल्या आहेत रुची प्रतिष्ठान देसाईला. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये गणित सोडवण्याच्या विविध पद्धती असतात आणि आता एकच पद्धत वापरायची आहे रुची प्रतिष्ठान देसाई संघाला. फक्त ने फक्त बाउंड्रीज किंवा सिक्सेस. जर या 2 गोष्टींचा वापर झाला तरच त्या विजयाची माळ कॅप्टनच्या गळ्यात पडू शकते. आणि पाहूया त्यासाठी नितीन पाटीलचा प्रयत्न कसा होतोय. 4 चेंडू 21 धावांची गरज. आतापर्यंत षटक चांगलं राहिलंय अजय मडवीचं. ऑन साइडला बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर चपळ आहेत, चतुर आहेत, चालाक आहेत आणि लगेचच ते व्यवस्थित बॉलवर पोहोचतायत सुद्धा. आणि आता आशा थोडीशी कमी होत चाललेली आहे विजयाची, कारण बॉल शिल्लक आहे 3 आणि आवश्यकता आहे 21 धावांची. खूप चांगलं सातत्य, शिस्त गोलंदाजांकडून पाहायला मिळाले आणि त्याचमुळे पहिल्या 2 षटकात जी चांगली सुरुवात मिळाली होती ती सुरुवात फलंदाजांना टिकवता आली नाहीये. संघामध्ये 11 खेळाडू असतात, त्याचमुळे फक्त 1 किंवा 2 खेळाडूंनी चांगला खेळ करून चालत नाही. तर प्रत्येक फलंदाजाला, प्रत्येक गोलंदाजाला दिलेली कामगिरी अचूक निभावता आली पाहिजे आणि तसं जर झालं नाही तर प्रतिस्पर्धी संघ जिंकून जाईल. हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केलंय. आता निगेटिव्ह बॉडी लँग्वेज फलंदाजांची पाहायला मिळते. फक्त 1च धाव पूर्ण केली आहे. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 41. एका चेंडूमध्ये 20 धावांची गरज. 1 बॉल अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटच्या बॉलवर आता प्रवीण आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकर एंडला ते खेळतील. स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज प्रवीणची. फुल टॉस बॉल, दिशा देण्याचं करायचं होतं काम. बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषा पार. व्हाईट बॉलच्या 5 धावा मिळतील. 5 धावांचा बोनस आलेला आहे. 5 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 46 या आकड्यावर. जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 15 धावांची गरज. सामना जर आता हा शेवटच्या टप्प्यावर आला असता, एका षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता असती. जर तर क्रिकेटच्या खेळामध्ये थारा नाहीये, पण ह्या शक्यता प्रेक्षकांच्या मनामध्ये येत असतात. एका चेंडूमध्ये 15ची गरज. स्ट्रायकर एंडला प्रवीण म्हात्रे. जवळपास सामन्याचा निकाल तर लागलेला आहे मोठी देसाई संघाच्या बाजूने. देसाई संघ सुरुवातीच्या षटकामध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळाला. बॅटची लिडिंग एज आणि अशा पद्धतीनं धाव घेण्याचा प्रयत्नच होत नाहीये. निराशा दोन्ही फलंदाजांच्या देहबोलीवर पाहायला मिळते. सामना संपलेला आहे आणि सामना आपल्या नावावर केलेला आहे. मोठी देसाई या संघाने 14 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. खूप चांगला खेळ गोलंदाजांच्या वतीने पाहायला मिळाला. आणि आता मोठी देसाईचा आपण जर स्कोर कार्ड पाहिला, जितेश पाटीलच्या 17, आकाश म्हात्रेच्या